टाळेबंदी हाच उपाय आहे हे ठरवलं कोणी? भीती किती मोठ्या प्रमाणावरती उत्पादन म्हणून विकली जाऊ शकते याचं हे आदर्श उदाहरण. भीतीचं अप्रतिम मार्केटिंग आहे. जगणं आणि अर्थव्यवस्था असाच पर्याय नसतो ना, की हे इतकं हाहाकारी काही नाही याच्यामध्ये. चीनने जे केले तशीच मुस्कटदाबी आपण करायला हवी, की आपल्या प्रशासनाचं यश कशी करकचून मुस्कटदाबी केली हे दाखवून देण्यामध्ये. नमस्कार, कोविडोस्कोपच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. कोविडोस्कोपच्या माध्यमातून बातमी पलीकडची बातमी, सध्या कोविड आणि करोना विषाणू या संदर्भाच्या बातम्यांचा धबधबा आपल्या अंगावरून आढळतो आहे. त्या पलीकडे जाऊन बातमी पलीकडची बातमी शोधणं आणि विश्लेषण करणं हा कोविडोस्कोप गिरीश कुबेर सरांनी सुरू केलेल्या कॉलमचा एक उद्देश आहे. आणि या निमित्तानं आपण एक वेब संवाद देखील आयोजित करत आहोत आणि त्याचा पहिला भाग मागे झाला, हा दुसरा भाग आहे. तर सर्वप्रथम मी गिरीश कुबेर यांचं स्वागत करतो. सर स्वागत. आजच हा आकडा 80,000 पार गेलेला आहे बाधितांचा भारतातला. तो आकडा कमी व्हायची काही शक्यता नाही आहे, परंतु आपल्याला कुठेतरी आता याचा अधिक खोलात जाऊन विचार करायला लागणार आहे. आणि आता टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरू होतो आहे. पण ह्या टाळेबंदीचं जे मूळ आहे की ज्यांच्या सल्ल्यानुसार ही टाळेबंदी असते, त्यातलं एक नाव म्हणजे नील फर्ग्युसन, जे खूप चर्चेत होतं गेल्या आठवड्यात आणि 2-3 वेळा आपल्या स्तंभातही त्याचा उल्लेख झालेला होता. तर त्यांच्याविषयी अधिक आपण जरा बोलूया का? दोन गमती आहे त्याच्यामध्ये. पहिला मुद्दा असा की करोनाची लागण झाली एखाद्या गावामध्ये किंवा शहरामध्ये, तर टाळेबंदी हाच उपाय आहे हे ठरवलं कोणी? बरोबर. ते ठरवल्यानंतर पुढचा पर्याय हा की गावच्या गाव बंदी करून टाकावी, त्याची मरणाची संख्या आकडेवारी किती असेल याला हात कोणी घातला. त्यातला गमतीचा भाग असा आहे ना, म्हणजे खरं धक्कादायक आहे. म्हणजे अख्खं जग वेड्यासारखं वागतं आहे आणि कोणी कुठला विचार करत नाही आहे. हा एका घटनेवर आधारित निर्णय झालेला आहे. म्हणजे वुहानमध्ये जेव्हा पहिल्यांदा याची बाधा आढळली, त्याचा बभरा झाला. चीननी त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे त्याच्यावरती जे काही मुस्कटदाबी करायची असते ती केली. आणि जेव्हा ही लस वुहानच्या मार्फत इटलीमध्ये, हा विषाणू वुहानच्या मार्फत इटलीमध्ये जेव्हा गेला, तेव्हा त्याची जेव्हा बातमी झाली, तेव्हा काही अमेरिकन मिलियनर्सनी, अमेरिकन उद्योगपतींनी, अमेरिकन धनाढ्यांनी चीनने कसं केलं होतं हे लक्षात घ्या, त्याचं कौतुक केलं. त्याच्यामध्ये गोल्डमॅन सॅक्सचे माजी अर्थ सल्लागार पण आहेत. आता गमतीचा भाग यातला असा की चीनने वुहानची मुस्कटदाबी केली आणि करोना आटोक्यात आला, हा संदेश यांच्याकडनं माध्यमांच्या मार्फत 4 ठिकाणी पोहोचवला गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलं की हाच मार्ग आहे. मुस्कटदाबी हाच मार्ग आहे, टाळेबंदी हाच मार्ग आहे. त्या टाळेबंदीचं प्रारूप वुहानने दाखवून दिले. वुहानने असं केलं, आपल्याला तसं करायला हवं. आता वास्तविक प्रत्येकाचे स्वतंत्र मार्ग असू शकतात. तुलाही माहिती की हा अमेरिकेमधला हा फ्लूचाच काळ आहे. सर्वसाधारण अमेरिकन नागरिक या काळामध्ये फ्लूचे शॉट घेतच असतो. त्यामुळे तसं फार काही ते वेगळं नव्हतं. पण याचा एक परिणाम असा झाला की वुहान, करोना, टाळेबंदी हे समीकरण जगात झालं. आणि या अनुषंगाने जेव्हा याचा अभ्यास सुरू झाला, कारण हे लसशास्त्रवाले किंवा साथ प्रसार शास्त्रवाले हे याच्या आधारे लगेच गणिताचं एक समीकरण मांडतात आणि जगात असं असं काय काय होईल. त्यातल्या अर्थातच आघाडीचं नाव नील फर्ग्युसन, इम्पिरियल कॉलेजचा तो प्राध्यापक घेतला. आदरणीय लेखक एरवी आता त्याच्या आधी त्यांची जवळपास 2-3 पुस्तकं मी पण वाचलेली आहेत. आवडता लेखक होता एकेकाळी. पण या काळात त्यांनी केलं काय, तर ती जी आकडेवारी सादर केली. आता त्याच्यातही परत एक आता ब्रिटिश माध्यमं, गार्डियन सारखी माध्यमं यावरती प्रश्न उपस्थित करतात की ही आकडेवारी सादर करताना, ज्याला प्रोजेक्शन म्हणतात, की या असं केल्यानंतर असं होईल, तर त्याच्यातले घटक कुठले, म्हणजे एखादा पदार्थ करण्यासाठी काय काय त्याच्यामध्ये घातलेलं आहे, काय रवा, बेसन, अमुक तमुक जे काय असेल ते, त्याच्यात 3च घटक आहेत. हा किती मोठा हास्यास्पद प्रकार हे आपण समजून घ्यायला हवं. कुठला पहिला घटक? वुहान. दुसरा घटक कुठला? लॅम्बोर्गिनी इटलीमधला. तिसरा स्पेनमधला. म्हणजे इनपुट्स ज्याला म्हणता येईल त्याच्या बाजूला फक्त 3 घटक आहेत आणि त्या 3 घटकांच्या आधारे समीकरणं मांडली गेली. आणि हे जर इथे झालं, हे जर तिथे झालं, ते जर तिथे झालं तर काय होईल याचे भयावह आकडे दिले. 2 मिलियन मला असं वाटतं पहिला आकडा होता इंग्लंड संदर्भात. म्हणजे 20 लाख लोक जायला हवे.
पहिल्या एखाद्या महिन्यात. अमेरिकेसंदर्भात पण असाच होता. अमेरिकेसंदर्भात तर म्हणजे तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ त्याची असेल, प्रचंड प्रमाणावर माणसं मरतील. आणि यातला मला माझ्या दृष्टीने काळजीचा मुद्दा कुठला वाटतो की 2001 साली जेव्हा ती काळकुणी म्हणतात आणि तो जो तशा स्वरूपाचा किंवा गायींना बुळकांड्या झालेला होता त्याच्या संदर्भातली आकडेवारी, नंतर वेगवेगळ्या ज्या काही साथी आल्या, एबोला असेल, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, ही सगळी आकडेवारी अशी प्रचंड प्रमाणावर दिली गेलेली आहे. आणि तर काही म्हणजे त्याच्यामधले काही परत मिलियनच्या जवळपास गेलेले होते, पण प्रत्यक्ष मरणाऱ्यांची संख्या ही 4 आकडी आहे सुदैवाने. 5 आकडी पण नाही, 5 आकडी पण नाही. तर इतकं असताना सुद्धा या आजाराची आकडेवारी अशी दिली गेल्यानंतर तोपर्यंत धीर धरून असलेले बोरिस जॉन्सन सारखे बडबडे यांचा धीर खचला आणि त्याने मग त्याच मार्गाने जायला हवं असं सगळ्यांनी ठरवलं आणि तोच मार्ग इंग्लंडने अनुसरला. हे मला असं वाटतं हर्ड इम्युनिटी होण्याची चर्चा करतोय आपण, पण हर्ड मेंटॅलिटी याच्यामध्ये दिसून आली. लोक मेंढरासारखीच विचार करतात, नेतेही मेंढरासारखेच विचार करतात. चीनने जे केलंय तशीच मुस्कटावी आपण करायला हवी, तशाच पद्धतीने वागायला हवं, तशाच पद्धतीने ती आकडेवारी द्यायला हवी. या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरती एक प्रचंड मोठं असं एक संकट तयार झालं. मला याच्यात एक मोठा मुद्दा दिसतो, व्यापक मुद्दा दिसतो. तो फक्त सांगायला हवा की जेव्हा कधी हा नियंत्रणात येईल, आपल्याला सांगितलं गेलं करोनावर विजय मिळवायचा आहे, तो विषाणू नष्ट करायचा आहे. आता सांगतात की त्याच्याबरोबर जगायला शिका वगैरे वगैरे. आता जगायला शिकतोच आपण, पण त्यातला मुद्दा असा आहे की हे कसलं उदाहरण आहे, तर भीती किती मोठ्या प्रमाणावरती उत्पादन म्हणून विकली जाऊ शकते याचं हे आदर्श उदाहरण. भीतीचं मार्केटिंग, भीतीचं अप्रतिम मार्केटिंग आहे हे, पूर्णपणे भीतीचं यश आहे. म्हणजे तुला आठवत असेल तुझ्याही शाळेच्या माझ्याही शाळेच्या वयामध्ये मला वाटतं ही 1980च्या सुमारातली बाब असेल की स्कायलॅब पडणार. हो बरोबर. हां, आपल्याला घरात बाहेर जाऊ नका स्कायलॅब पडणार. हां, रस्ते त्यावेळेला असेच निर्मनुष्य झालेले होते. त्याच्यानंतरचं ताजं उदाहरण म्हणजे इतक्या व्यापक भीतीच्या यशाचं देता येईल म्हणजे 99 साली Y2K विमानं कोसळतील. 31 डिसेंबर 1999 च्या रात्री 12 वाजता जेव्हा संगणक 0000 दाखवेल तर बँका गोंधळतील, व्याजदरात गोंधळ होईल, विमानतळ वरती अंधाधुंदी माजेल. काहीही झालं नाही. त्याच्यात दिसतंय मला असं ना की असे जे प्रलयवादी असतात ना ते खूप छान यशस्वी होतात आणि त्याचा एक परिणाम या सगळ्यावरती दिसतो. करोना त्याचंही मला असं वाटतं की मूर्तिमंत आदर्श उदाहरण ठरेल. ते इकॉनॉमिस्टमध्ये एक लेख होता की त्यांनी हे जे साथरोग तज्ज्ञ म्हणजे जे एपिडेमिओलॉजिस्ट म्हणतो आपण तसे आणि इकॉनॉमिस्ट, तर इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थतज्ञ या अर्थाने, अर्थतज्ञाने असं विचारलं की हे जे तुम्ही सगळं सांगताय याचा हिशोब तुम्हाला स्वतःला माहिती आहे, तो हिशोब आम्हाला मांडावा लागतो, तर तुमच्याकडे काही हिशोब आहे का? त्यावेळेला सगळ्या साथरोग तज्ज्ञांनी हात वर केले की नाही, आणि इकॉनॉमिस्टने हाच मुद्दा मांडला की अशा वेळेला या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही साथरोग तज्ञाकडे नसतं, असूच शकत नाही. आणि त्यानुसार धोरणं मात्र ठरवली जातात. बरोबर. आता अमेरिकेतलं तापमान, इटलीमधलं तापमान हा एक भाग, तिथे त्यांनी अंतर पाळावं असं म्हणणं. इथे धारावी सारख्या परिसरामध्ये जिथे सार्वजनिक म्हणजे स्वच्छतागृह सुद्धा एक कुटुंबाच्या स्वतंत्र नसतात, सामुदायिक असतात, तिथला मुद्दा. तिसरा मुद्दा यातला असा आहे ना की ज्याच्या आधारे हे प्रारूप तयार केलं गेलं, हा खरा गंभीर मुद्दा याच्यातला येतोय. ते सॉफ्टवेअर ज्याला म्हणता येतो, सॉफ्टवेअरचा जो कोड आहे तो 13 वर्षाचा जुना आहे. हे आज इंग्लंडमध्ये आता मान्य झालेलं आहे की तो अतिशय चुकीचा आहे. आणि गणिताचं कसं असतं, 2+2+2+4 असं जर समजा करायचं असेल तर तुझ्या कॅल्क्युलेटरवर केलं, माझ्या कॅल्क्युलेटरवर केलं, आणखी कोणाच्या उत्तर तसंच यायला हवं. बरोबर. या कोडचं वैशिष्ट्य असं आहे की संगणकानुसार त्याचं प्रोजेक्शन बदलतं. ओके. आता हे आत्ता उघड व्हायला लागलेलं आहे की हे इतकं हाहाकारी काही नाही याच्यामध्ये. हे लोक आता मान्य करतात, पण तोपर्यंत मला असं वाटतं उशीर झालेला आहे आणि जो काही वेळाचार सुरू व्हायचा होता तो झालेला आहे. आपल्याकडे म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि आपल्या सरकारची धोरणं याच्यामध्ये एक अशीच प्रकारची तफावत आढळते का? कारण सतत ICMR असं म्हणते की डबलिंग रेट कमी होतोय, दुपटीचा जो वेग आहे तो, परंतु आपलं धोरण मात्र 2.0, 3.0, 4.0 अधिक म्हणजे आवडणारं असंच होत जाते. बरोबर. तर ही पुन्हा तफावत म्हणजे शासकांनी कोणाचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सल्ला देणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा संशोधन संस्था आहेत त्यांचंही एक ऑडिट व्हावं असं खरं अशी वेळ आलेली आहे. नाही, व्हायला 100% व्हायला हवं. कारण हे कुणीही कुणालाही हिशोबदारी नाही, कुणालाही उत्तरदायी, त्यांना वाटतं त्या पद्धतीनं केलं जातं. मग ते लशीचा मुद्दा असेल, औषधांचा मुद्दा असेल,
हायड्रोक्लोरोक्विन सारखा जो एक आचरटपणा मध्यंतरी झाला हो. तो असेल. आता त्याचा फोलपणा आता कळून चुकला आता अमेरिका. अमेरिकेला किती मूर्खपणा झाला त्याच्यावरनं ते कोणीतरी मित्राने सांगितलं ना ते जे काय नाट्य व्हायचं राजकीय झालं ते झालं. पण यातला मुद्दा तिथला कुठला आहे माहिती का की एका बाजूला ICMR सांगते की दुपटी आता आजचं विधान आहे रविशंकर प्रसाद आणि आरोग्य मंत्र्यांच्या देखत ते हर्षवर्धन यांनी ते केलेलं आहे की काय तर या साथीचे दुप्पट रोगी होण्याचं प्रमाण 11 दिवसांवरनं 13 दिवसांवर गेलं हे आज सांगतायत. मग निर्णय काय होतोय टाळेबंदी वाढवा. अरे हे जर सगळं नियंत्रणामध्ये आहे चीनच्या पेक्षा आकडे निश्चित जास्त झालेत 82,000च्या आसपास आपली आहे पण मृत्यूचं प्रमाण निम्म्याच्या इतकं खूपच कमी आहे. बरोबर. याचा कुठेतरी काहीतरी हिशोब असायला हवा की नको म्हणजे जगणं आणि अर्थव्यवस्था असाच पर्याय नसतो ना. बरोबर. जगता जगता अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचा विचार करता करता जगणं हे दोन्ही सामुदायिकरित्या व्हायला हवं ना. आणि असं केलेली उदाहरणं आहेत. स्वीडन आहे. मी त्याच्याकडे जाणवतं की ह्या सगळ्या नैराश्याच्या वातावरणामध्ये काही धैर्यशील अशी ज्याला बेटं म्हणतो आपण एक तुम्ही सुरुवातीला व्हिएतनामचा उल्लेख केला होता. स्वीडनचा उल्लेख तर फार प्रामुख्याने करावा लागतो कारण तो सगळा देश पूर्ण या स्वतःही तो करोनाग्रस्त आहे करोना बाधितांनी वेढलेला आहे परंतु तिथला डेथ रेट कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं सगळं पूर्वपदावर आलेलं आहे जनजीवन खूप आधी. हे खूप कौतुक असतं ते. मला असं वाटतं की 3 देश असे सांगता येतील की तैवान व्हिएतनाम आणि न्यूझीलंड लवकरच त्यांच्या मालिकेत जाऊन बसेल की ज्यांच्या या रोगाच्या वाढीचा वेग 0वरती आलेला आहे. त्यांच्या जगण्याचं काय आता कालच स्पेनची आपण बातमी बघितली असेल तर स्पेन माद्रिदमध्ये लोक निवांत नेहमीसारखी जगायला लागलेली आहेत आणि एका बाजूला जर सांगायचं असेल की याच्यावर जगायला शिका याच्यावर तुम्ही राहायला शिका आणि दुसऱ्या बाजूला जगायला नाही घरातल्या घरात बसा बाहेर पडायचं नाही हे हास्यास्पद आहे. याच्यामध्ये धोरण सातत्य नाहीये विचार नाहीये नक्की हवंय काय नक्की करायचं काय याचा कुठलाही धोरणात्मक अंदाज नाहीये. आणि राजकीय परिणामांची चर्चा करायची असेल तर मग ICMRला बाजूला ठेवा. ICMR जर सांगतंय ते ऐकायचं असेल तर मग राजकीय परिणामांचा विचार करू नका. आपण ना धड इकडे ना ते अर्थव्यवस्था म्हणतात ना मिक्स इकॉनॉमी आहे ना भांडवलशाही ना धड समाजवादी असा कुठला तरी एक मधलाच मार्ग घेतोय आणि त्याच्यामुळे करोना पोलिसिंगच चाललंय आपल्या करोना पोलिसिंगच सुरू आहे. आणि त्याच्यामुळे होतं कसं आपल्याला लक्षात येत नाही ते की सर्वोच्च पातळीवरती भले तो निर्णय एखाद्या सभेतून घेतला गेला असेल पण त्याच्यामधनं ह्या ज्या भ्रष्टाचारी व्यवस्था सुरू होतात त्याचं काय करायचं. मधल्यामध्ये स्वतंत्र पोलिसिंग यंत्रणा सुरू झालेली आहे. पोलीस स्वतःच एक महसूल स्वतःच्या महसुलाचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करतायत. हे निर्णय राबवणारी यंत्रणा त्यांच्याकडनं होणारा भ्रष्टाचार याचा विषयच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जेवढी नियंत्रणं घालाल तेवढा जास्तीत जास्त भ्रष्टाचार होणार तेवढाच लोकांवरती वाईट परिणाम होणार. हे इतकं उघड असताना सुद्धा आपण त्याच मार्गाने जातो. मद्यबंदी इटलीसारख्या देशामध्ये लाखो जणांना बाधा झाली हजारो जणांना पण इटलीसारख्या देशाने साधं पान पिढीचं दुकान सुद्धा बंद केलं नाही. टोबेकाना काय असेल ते त्यांना म्हणतात ते सगळे व्यवस्थित सगळं सुरू होतं. या कुठल्याही देशामध्ये असे काही अचट निर्बंध घातले गेलेले नाही. आपण ते घातले परिणाम काय झाला मधल्यामध्ये भलताच कमवतोय. त्याच्यात एक मुद्दा असा आहे का की आपल्याकडे नेते हे गोंधळलेले आहेत आणि प्रशासन धास्तावलेलं आहे. म्हणजे काहीतरी गोंधळलेली डिग्रीवरून येते त्याचा वेगळाच अर्थ काहीतरी प्रशासन काढतं. म्हणजे इथं आपण पत्रकारितेत असताना आपल्याला माहितीच आहे दर रात्री 8:30 वाजता एखाद्या ऑर्डरचा अर्थ काढण्यामध्येच आपला अर्धा तास 1 तास त्याच्यामध्येच जातो. तर हे कुठे गोंधळले पण धास्तावले पण कसं काय म्हणजे प्रशासनाला ट्रेनिंगचा हा प्रॉब्लेम आहे का दृष्टी किंवा द्रष्टेपण जे नेत्यांच्या पातळीवर म्हणतो त्याचा काही अभाव आहे याच्यामध्ये. तुलाही या सगळ्या व्यवस्थेकडे बघताना हे बंद करून टाकलं ते बंद करून टाकलं इकडे हे केलं तिकडे ते केलं व्यवस्थेमध्ये व्यवस्थितपणे सगळं सुरू आहे हे दाखवण्यात व्यवस्थेला आपल्या रस नाही आहे. त्याच्यामुळे ते तसं होतं आणि वरच्याला जे काही हवं आहे ते देण्याचा मार्ग म्हणजे हे सगळं बंद करणं असंच आहे ना. एकंदर तो आपण सातत्याने शब्दप्रयोग वापरतो गप्प बसा संस्कृतीचं हे सगळं प्रतीक आहे. आणि मला असं वाटतं की हे प्रौढपणा नसल्याचं व्यवस्थेमध्ये नसल्याचं एक लक्षण आहे. अर्थात तो समाजामध्येही नाही आहे. व्यवस्थेकडे नाही म्हणून समाजामध्ये नाही समाजामध्ये नाही म्हणून व्यवस्थेमध्ये नाही. आता मद्यबंदीसारखं जर उदाहरण घेतलं तर किती तुफान भ्रष्टाचार त्याच्यात सुरू आहे. आता असे निर्णय काय घ्यायचे ज्याची अंमलबजावणी होणारच नाहीये
ते निर्णय घ्यावेच का मुळात. आणि त्याच्यामुळे मला असं- की पडते सरकारच्या तो मुद्दा आहे, रेव्हेन्यू तुमचा बुडतोय, तुमचा बुडतोय सरकारचा. आणि परत त्याच्यामध्ये मधल्यामध्ये एक वेगळा भ्रष्टाचार व्यवस्थेचा भाग तयार होतो ना. त्याच्यामुळे एका बाजूला आपण गोंधळ म्हणतो, पण त्याच्यामध्ये व्यापक जर विचार केला तर हे हितसंबंधांचं अर्थकारण असतं असं मला वाटतं. हे सगळं अशा पद्धतीनं सोयीनीच केलं जातं, कारण मधल्यामध्ये अनेकांची धन होते. हा इतिहास आहे. आपण करोनाच्या संदर्भात फक्त आकडे बघतो आहोत, पण आणखी काही आकड्यांचा आपल्याला विचार गांभीर्याने करावा लागणार आहे, विशेषतः भारतासारख्या नवप्रगत अर्थव्यवस्थेला. तर कोणीही तर रोजगार किती बुडणार आहे, त्याच्यामुळे बेरोजगारीमुळे गरिबी किती वाढणार आहे, गरिबीमुळे आत्महत्याचं प्रमाण किती वाढणार आहे, ह्याचा विचार कोणीही आता करायला तयार नाही आहे. तर हे आपल्याला आत्ता मान्य नाही आहे का, आपली ते न करण्याची क्षमताच नाही आहे का, आपल्याकडे बघायची त्यासाठी वेळ नाही आहे? आपल्याकडे वेळच नाहीये. उसंत म्हणजे बौद्धिक उसंत ते भयंकर होणार आहे. भयंकर होणार आहे. 4 महिने जगाचा इतिहास आहे तोच म्हणजे पॉल एलरिच नावाचा एक लेखक प्राध्यापक अर्थतज्ञ, आता जसे नील फर्ग्युसन आहे ना तसाच तो होता. 60च्या दशकामध्ये अनेकांना आठवत असेल की त्यांनी सांगितलं होतं की भारतासारख्या देशामध्ये म्हणजे जगातच मुळात लोकसंख्येचा बॉम्ब होणार आहे. म्हणजे पॉप्युलेशन बॉम्ब ही त्याची कन्सेप्ट होती. तर त्याच्यावरती विचार करण्यासाठी आता जसे बिल गेट्स वगैरे तत्सम मंडळी आहेत, तसं तेव्हापासून एक संस्था आहे अनौपचारिक अशी पण फार महत्त्वाची संस्था, द क्लब ऑफ रोम नावाची. जगातले धनाढ्य उद्योगपती, जगातले तत्वचिंतक, प्राध्यापक, काही नोकरशाह, राजकारणी, म्हणजे सगळ्यांना असं लक्षात आलं की पॉलरिचचं पुस्तक हे फार महत्त्वाचं आहे. जगात प्रचंड लोकसंख्या वाढणार आहे. मग काय करा तर कुटुंब नियोजनाचा प्रसार करा जगामध्ये. आणि इतका टोकाचा तो केला गेला. आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळामध्ये भारतामध्ये नसबंदीचे प्रकार ते कसे कसे होत गेले. त्याचं मूळ त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी इतकं भविष्य वर्तवलेलं होतं की भारतासारख्या तर नाही आणि एकंदर तिसऱ्या जगामध्ये दंगली होतील, माणसं इतकी होतील की खायला मिळणार नाही, त्याच्यावरनं दंगली होतील आणि त्याच्यातनं माणसं मरतील. म्हणून आत्तापासून उपाययोजना करा. त्यातलं 10% सुद्धा खरं झालं नाही. अशा अवस्थेमध्ये हा इतिहास असताना, हे वर्तमानात असताना सध्याच्या वातावरणाचा विचार करून भविष्याचा विचार करायला नको का? मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी तो करायला हवा. आपण सातत्यानं लोकसत्तेच्या मार्फत ही भूमिका मांडत आलेलो आहे. साथ असणार आहे, त्याचा एक भाग आहे. पण त्याच्या बरोबरीनं त्याच्याही पेक्षा जास्त गंभीर अर्थव्यवस्थेचं आव्हान आहे. आणि ते आता दिसतंय ना, हे लोकांचे तांडे. म्हणजे मला असं वाटतं फाळणीनंतर तर इतकं मोठं स्थलांतर नसेल. उपाशी माणसं तिथे जाताना मरतायत. काल 16 जण तिकडे चिरडले, रेल्वे खाली मरतायत, अपघातात मरतायत. हे काय आहे? हे मला असं वाटतं की ज्याला भयंकर आहे, खूप नैराश्य आणणार आहे. केवळ धोरणातल्या अभावामुळे हे सगळं होतंय. आणि हे सगळं टाळता येण्यासारखं होतं, पण टाळलं नाही. कारण त्यावेळेला असं सांगितलं गेलं की हे संकट खूप मोठं आहे. 80,000 रुग्ण जर बघितले तर मोठं आहेच, पण त्याच्या बरोबरीनं देशाचा आकार लक्षात घेतला तर ते 80,000 काय आहे? बरोबर. याचं कुठेतरी मला असं वाटतं की ज्याला इंग्रजीमध्ये कॉस्ट बेनिफिट रेशो जो म्हणतात ना, तुम्ही तरतम भावाचा एक शब्द वापरला. तरतम भाव. हा की म्हणजे आता इंग्लंडमध्ये नील फर्ग्युसनच्या विषयी जेव्हा चर्चा सुरू आहे ना, त्यांनी हाच शब्द वापरला आहे. त्यांनी सेन्स ऑफ प्रपोर्शन ह्याचं काही भान आहे की नाही. त्यांनी ते एकाने तर छान दाखला दिला की 1906 साली मरण दर किती होता. तो जर आत्ताच्या दराने तसा विचार करायला गेला तर 10 लाख जीव वाचले असते. पण मग त्याची किंमत काय? मला असं वाटतं की कुठलाही निर्णय घेताना सरकारने एक तरतम भाव असायला हवा, पण तो आपल्या सध्याच्या एकंदर सर्वच समाजात जीवनातनं तरतम भाव हा मुद्दाच गेलेला आहे. लोकही तशा पद्धतीने विचार करत नाहीत. लोकही लाटेने विचार करतात. आणि कदाचित अवघड प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ नाही किंवा इच्छा नसल्यामुळे सोपं उत्तर शोधायचं. बिलीव्ह जगात लोक राहत आहेत. सोपं उत्तर शोधायचं. काळा पैसा खूप पडला, नोटा रद्द करून टाका. तो काय काळ्या पैशाचा? आजची आकडेवारी सांगते की मार्च महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून भारतामध्ये जेवढी रोकड आत्ता लोकांच्या हातामध्ये आहे तेवढी गेल्या 10 वर्षात सुद्धा इतकी नव्हती. मग या सगळ्या उपायांचा काय होतं याचा आपण कधी विचार करत नाही, याची मांडणी करत नाही. आणि असे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही केवळ विचारांच्या अनुषंगाने करायची असतात. भावनेच्या किंवा हा राजकीय नेता किंवा हा राजकीय पक्ष माझ्या आवडीचा आहे किंवा आवडीचा नाही अशा नजरेतनं करायची नसतात. त्याची सवयच नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे हे या लाटेनंतर दुसरी कुठली तरी लाट आपल्याला लोकप्रियतेला तरुण न्यायला उपयोगी ठरेल. एक शेवटचा प्रश्न या एपिसोडमधला. 4.0 आता सोमवारपासून सुरू होत आहे. तर
आदर्श असं काही नसतं. आदर्श टाळेबंदीवर अशी काही नसते. ती टाळेबंदी कितीही त्याचे वैविध्यपूर्ण असली पंतप्रधानांनी म्हटलं असतं तरी ती टाळेबंदीच आहे. बरं. तर 4.0 हे कुठेतरी आपल्याला आशा दाखवणार असणार आहे का कुठेतरी आपली सगळी पूर्ण कवाडं बंद करणार ठरेल असं तुम्हाला वाटतंय? मला या राज्यकर्त्यांचा सध्याच्या त्यांच्या कृतीचा, निर्णयांचा, विचार पद्धतीचा खरं सांगायचं तर भीती वाटते. कारण हे काही निर्णय घेऊ शकतात. हे इतिहासात सिद्ध झालेलं आहे, वर्तमानात ते सिद्ध होतं आहे. तर ते आता आणखी 4.0 म्हणजे काय करणार? तुम्ही 30 जूनपर्यंतची रेल्वेची तिकीटं रद्द केली. बरोबर आहे. परीक्षा आहेत, पावसाचा हंगाम आहे, मुंबईत एक जर तुफान पाऊस झाला तर या सगळ्या अंतर सोहळ्याचं करायचं काय, हा प्रश्न आहे. त्याच्या कुठल्याही प्रश्नाला आपण भिडत नाही आहे. हॉटेलांचं काय, नोकऱ्यांचं काय, प्रचंड प्रमाणात अर्थव्यवस्था इतकी रसातळाला जाती आहे. ह्याच्यामध्ये टाळेबंदी हाच पर्याय असेल तर मला वाटतं ते दुःखाचं ठरेल. म्हणजे तो 4 असेल किंवा 5 असेल किंवा 3 असेल, त्याच्या हा शब्दच न वापरता तुम्हाला जास्तीत जास्त नियमित आयुष्य कसं करता येईल याचा विचार करायला हवा. पण एका समाजवेत्त्यांनी खूप छान दाखला दिलेला आहे की भारतातली सगळ्यात लोकप्रिय राजकीय घोषणा कुठली होती? तर गरिबी हटाव, काहीतरी हटाव. हे फार आपल्या मानसिकतेमध्ये दडलेलं आहे. हटाव न म्हणता काहीतरी येऊ दे, सुरू करा, तुमचं जगणं सुरू करा. म्हणजे जसं स्वीडनच्या पंतप्रधानांनी सांगितलं, स्वित्झर्लंडच्या तर देशाच्या म्हणजे संसदेत तिथल्या लोकांनी सांगितलं की आजोबांना सांगितलं भेट्या मारा, काही होणार नाही. जगण्याचा आनंद, जगणं आणि जगण्याची किंमत याचा कुठेतरी आपण काही विचार करतोय का? मला वाटत नाही. एकच जर उद्दिष्ट असेल नुसते रोग्यांची संख्या कमी करणं, तर टाळेबंदी सैल सुद्धा फार होणार नाही अशी भीती आहे. धन्यवाद कुबेर सर. कोरोनावरती किंवा कोविड-19वरती अंतर सोहळा हा एक उपाय असू शकतो, परंतु या निमित्तानं टाळेबंदी जी लागू केलेली आहे त्यातून जी संकटं उभी राहणार आहेत आणि त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे तेवढी इच्छाशक्ती आहे का, तेवढं मनुष्यबळ, कुशलबळ आहे का, ह्याची उत्तर आता कोणालाही द्यायची इच्छा नाही आहे. लोकसत्ताच्या माध्यमातून, कोविडोस्कोपच्या माध्यमातून आम्ही हेच म्हणत आहोत की विवेकाला अंतर देऊ नका. तुम्ही अंतर सोहळा पाळा, पण कुठे या विवेकाला, सत्सद विवेकबुद्धीला अंतर देऊ नका. सेन्स ऑफ प्रपोर्शन आता कुबेर सर म्हणाले त्या पद्धतीनं, परंतु हा सेन्स ऑफ प्रपोर्शन किंवा तरतम भाव ज्या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने आत्ता आपला अंगी मानवला पाहिजे तो तसा दिसत नाही आहे. आपण ह्या मुद्द्यावरती ही चर्चा अशी सुरूच राहणार आहे. पुन्हा भेटूया, पण त्यावर काहीतरी पॉझिटिव्ह आपण चर्चा सुरू म्हटल्यानंतर पोटात गोळा येतो अशा अर्थाने की आता टाळेबंदी 5 असं होईल की काय? म्हणून मी म्हणतो की या टाळेबंदीचा काहीतरी फलित या मुद्द्यावरती आपण कदाचित चर्चा करण्याची वेळ आपल्याला येऊ आणि काहीतरी चांगलं हो अशी सदिच्छा. धन्यवाद.